नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे परत आपला जोहर अकॅडमीमध्ये. तर आपण घेऊन आलोय IMP क्वेश्चन जे वनरक्षक, पोलीस भरती व MPSC मध्ये वारंवार रिपीट होतात असे आपण प्रश्न घेतलेले आहेत. हे सगळे प्रश्न आपण मागच्या झालेल्या प्रश्नपत्रिकांच्या आधारावर काढलेले आहेत मित्रांनो. तुम्हाला जर त्याच्यामधून किती आन्सर येत असतील ते कमेंटमध्ये सांगायचे. तर सुरू करूया आजचे प्रश्न मित्रांनो. बघूया पहिला प्रश्न. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणता जिल्हा केळी उत्पादनात पहिल्या क्रमांकावर आहे? तर महाराष्ट्रातील कोणता जिल्हा हा केळी उत्पादनात हा 1 नंबरवर येतो किंवा सगळ्यात जास्त उत्पन्न केळीचं काढतो? तर तुम्हाला जर आन्सर येत कमेंटमध्ये सांगायचे मित्रांनो, तुम्ही कुठले आहेत असं. आपल्याला 4 ऑप्शन दिलेले मित्रांनो. तर बघूया. आपला राईट आन्सर असणार आहे जळगाव. जळगाव येथे महाराष्ट्रातील सर्वात जास्त केळी उत्पादन होतं मित्रांनो. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न दुसरा. खालील वाक्यातील कर्म शोधा. त्याला अंधारात रस्त्याची नावे नीट दिसत नाही. वाक्यातील कर्म शोधायचे मित्रांनो. तर 4 ऑप्शन दिलेले आपल्याला. त्यापैकी आपला राईट आन्सर असणार आहे नावे. नावे हे आपलं राईट आन्सर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 2. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 3. कोणत्या शस्त्राला महाराष्ट्र राज्याचे राज्यशस्त्र म्हणून जाहीर करण्यात आले आहे? महाराष्ट्रामध्ये कोणत्या शस्त्राला हे महाराष्ट्र शस्त्र म्हणून जाहीर केले आहे मित्रांनो? तर 4 ऑप्शन आहेत आपल्याला. तर आपला राईट आन्सर असणार आहे दांडपट्टा. दांडपट्टा हे महाराष्ट्र राज्याचे राज्यशस्त्र म्हणून जाहीर केले गेले आहे मित्रांनो. नोट करून घ्यायचे मित्रांनो. IMP क्वेश्चन आहेत. बघूया प्रश्न क्रमांक 4. महाराष्ट्रातील कोयना वन्यजीवन अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? 4 ऑप्शन दिलेले आपल्याला. तर त्यापैकी आपला राईट आन्सर असणार आहे सातारा जिल्हा. सातारा जिल्ह्यामध्ये कोयना हे वन्यजीवन अभयारण्य आहे मित्रांनो. नोट करून घ्यायचे. हे वनरक्षक मध्ये सुद्धा विचारले जातात. प्रश्न क्रमांक 5 बघूया. सम्राट अशोकच्या काळात खोदलेल्या लेण्यांपैकी बराबार ही लेणी सध्याच्या कोणत्या राज्यात आहे? तर हे कोणत्या राज्यात आहे मित्रांनो बराबार ही लेणी? तर 4 ऑप्शन दिलेले आपल्याला. तर त्यापैकी आपला राईट आन्सर असणार आहे बिहार. बिहार राज्यामध्ये बराबर ही लेणी स्थित आहे मित्रांनो, बिहारमध्ये. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 6. हरिहर, स्त्रीपुरुष, कृष्ण अर्जुन हे कोणत्या समासाचे उदाहरण आहेत मित्रांनो? 4 ऑप्शन दिलेले मित्रांनो आपल्याला. तर बघूया त्याचे राईट आन्सर. द्वंद्वत्व समाज हे त्याचे राईट आन्सर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 2. बघूया पुढचा प्रश्न. थोडीशी माहिती जाणून घेऊया मित्रांनो आपण. द्वंद्वत्व समाज ज्या समाजातील दोन्ही पदे अर्थाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असतात म्हणून त्याला द्वंद्वत्व समाज असे म्हणतात. उदाहरणार्थ हरी आणि हर, स्त्री पुरुष, स्त्री आणि पुरुष, कृष्णार्जुन, कृष्णा आणि अर्जुन. द्वंद्वत्व समासाचे शब्द आहेत मित्रांनो हे. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 7 बघूया. खालीलपैकी कोणत्या दिवस जागतिक रणभूमी दिन म्हणून ओळखला जातो मित्रांनो किंवा साजरा केला जातो? 4 ऑप्शन दिलेले मित्रांनो. तुम्हाला जर आन्सर येत असेल तर कमेंटमध्ये सांगायचे आणि तुम्ही किती सोडवले ते कमेंटमध्ये शेवटी सांगायचे मित्रांनो. बघूया आपला राईट आन्सर असणार आहे 27 मार्च. 27 मार्च हे रणभूमी दिवस म्हणून साजरा केला जातो मित्रांनो. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 8. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडर उतरवणारा जगातील पहिला देश कोणता ठरला? चंद्रावरती लँडर उतरवणारा जगातील पहिला देश हा कोणता आहे मित्रांनो?
तर आपला राईट आन्सर असणार आहे भारत देश. ऑप्शन क्रमांक 4. भारत देशाने चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वीपणे लँडर उतरवणारा हा पहिला देश ठरला आहे मित्रांनो. बघूया पुढचा प्रश्न. बघूया 9वा प्रश्न मित्रांनो. खालीलपैकी कोणते शहर हिमाचल प्रदेशाचे दुसरी राजधानी हिवाळी राजधानी म्हणून घोषित केले आहे? हिमाचल प्रदेशाची दुसरी राजधानी हिवाळी राजधानी म्हणून कोणाला घोषित केलं आहे मित्रांनो? तर 4 ऑप्शन दिलेले आहे आपल्याला. तर त्यापैकी आपला राईट आन्सर असणार आहे धर्मशाळा. धर्मशाळा या शहराला हिमाचल प्रदेशाची दुसरी राजधानी म्हणून घोषित केलं आहे मित्रांनो. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 10 बघूया. ज्या समासातील पहिले पद संख्या विशेषण असते व त्यावरून समुच्चयाला अर्थ दाखविला जातो त्यास काय म्हणतात? 4 ऑप्शन दिलेले मित्रांनो. तर बघूया आपला राईट आन्सर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे मित्रांनो द्विगु समाज. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर. प्रश्न क्रमांक 11 बघूया. डायमंड लीग मालिकेतील लुसान स्पर्धेत भालाफेकमध्ये भारताचे नीरज चोप्राने कितवा क्रमांक पटकावला होता? तर डायमंड लीगच्या मालिकेत लुसान स्पर्धेत भारताचे नीरज चोप्रा हे खेळाडूंनी कितवा नंबर पटकावला होता मित्रांनो? तर तसे आपल्याला 4 ऑप्शन दिलेले आहेत. तर आपला राईट आन्सर असणार आहे मित्रांनो नीरज चोप्राने दुसरा क्रमांक पटकावला होता मित्रांनो डायमंड लीग या मालिकेमध्ये लुसानच्या स्पर्धेत. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 12 बघूया. बाळशास्त्री जांभेडकर यांनी मराठी भाषेतील टिंब टिंब हे वर्तमानपत्र सुरू केले. तर बाळशास्त्री जांभेडकर यांनी मराठी भाषेमध्ये कोणते वर्तमानपत्र सुरू केले होते मित्रांनो व कधी सुरू केले, कोणत्या कालखंडात? तर आपला राईट आन्सर असणार आहे मित्रांनो दर्पण हे वर्तमानपत्र मराठी भाषेमध्ये बाळशास्त्री जांभेडकर यांनी सुरू केले होते मित्रांनो. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 13 बघूया मित्रांनो. दुसऱ्या बाजीराव पेशव्यांनी लॉर्ड बॅलिस्टीची तैनाती फौज स्वीकारल्यामुळे एक टिंब 31 डिसेंबर 1802 मध्ये टिंब झाला. 4 ऑप्शन दिलेले मित्रांनो. त्यापैकी आपला राईट आन्सर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 वसईच्या तह झाला होता मित्रांनो. प्रश्न क्रमांक 14 बघूया. खालील म्हणीचा योग्य अर्थ ओळखा. तर आपल्याला म्हण विचारले गेले आहे मित्रांनो. तर बघूया. बडी तो कान पिढी. बडी तो कान पिढी याचा आपला अर्थ असणार आहे. तर आपला राईट आन्सर असणार आहे मित्रांनो बलवान माणूस इतरांवर हुकूमत गाजवतो. ऑप्शन क्रमांक 3 आपला राईट आन्सर असणार आहे. थोडे म्हणींवरती डिटेल बघूया. म्हणी व त्यांचे अर्थ बघूया. बडी तो कान पिढी त्याचा अर्थ होतो मित्रांनो बलवान माणूस इतरांवर हुकूमत गाजवतो. दुसरा बडे बाप का बेटा बापाच्या मोठेपणावर एटीक राहणारा मुलगा. तिसरा बघूया. बचेंगे तो भी लढेंगे जंगलो तर खचून दाखवीन असा बाणा. आताचा राईट आन्सर असणार आहे प्रश्न क्रमांक 15 बघूया. महिलांना दरमहा 1000 रुपये आर्थिक मदत देण्यासाठी कोणत्या राज्याने मुख्यमंत्री महिला सन्मान राशी योजना ही सुरू केली आहे? 4 ऑप्शन दिलेले आहे मित्रांनो आपल्याला. तर त्यापैकी आपला राईट आन्सर असणार आहे दिल्ली. ऑप्शन क्रमांक 2 हे आपला राईट आन्सर असणार आहे. दिल्लीमध्ये महिलांना दरमहा 1000 रुपये आर्थिक मदत व्हावी म्हणून मुख्यमंत्री महिला सन्मान योजना ही चालू केली आहे मित्रांनो.
तशीच आपल्या महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना चालू आहे मित्रांनो. ज्या महिला आहेत त्यांना 1500 रुपये हे दिले जातात. हे सुद्धा विचारले जाऊ शकतात मित्रांनो. प्रश्न क्रमांक 16 बघूया मित्रांनो. क्रांतीवीर बाबासाहेब सावरकरांची पत्नी येसूबाई सावरकर यांनी देशभक्तीचा प्रसार करण्यासाठी उद्दिष्टाने कोणत्या संघाची स्थापना नाशिकमध्ये केली होती मित्रांनो? तर नाशिकमध्ये बाबासाहेब सावरकर यांची पत्नी येसूबाई सावरकर यांनी देशभक्तीचा प्रसार करण्यासाठी कोणती संघाची स्थापना केली मित्रांनो? 4 ऑप्शन दिलेले आहे आपल्याला. तुम्हाला जर आन्सर येत असेल तर कमेंटमध्ये सांगायचे आहे. तर आपला राईट आन्सर आत्मनिष्ठ युक्ती. आत्मनिष्ठ युक्ती ऑप्शन क्रमांक 1 आपला राईट आन्सर असणार आहे. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 17. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान शिवनेरी पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे मित्रांनो? महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराजांच्या बद्दल विचारलं गेलेलं आहे मित्रांनो. शिवाजी महाराजांच्या जन्मस्थान शिवनेरी किल्ला कोणत्या तालुक्यात आहे मित्रांनो? 4 ऑप्शन दिलेले आहे आपल्याला. तर आपला राईट आन्सर असणार आहे जुन्नर. जुन्नर तालुक्यात शिवाजी महाराजांचा जन्मस्थान शिवनेरी किल्ला हा आहे मित्रांनो. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 18 बघूया. खालील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द ओळखा. अराजक. अराजक याचा विरुद्धार्थी शब्द हा काय होतो बघूया. 4 ऑप्शन दिलेला आपल्याला. तर त्यापैकी आपला राईट आन्सर असणार आहे सुव्यवस्था. ऑप्शन क्रमांक 4 आपला राईट आन्सर असणार आहे. बघूया पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 19 बघूया. ज्या भागात वार्षिक पर्जन्यमान साधारणपणे 80 पेक्षा कमी असते त्या भागात कोणत्या प्रकारची शेती केली जाते? तर 4 ऑप्शन दिलेले मित्रांनो. त्यापैकी आपला राईट आन्सर असणार आहे ऑप्शन क्रमांक 2 कोरडवाहू शेती. बघूया पुढचा प्रश्न. बघूया शेवटचा प्रश्न. हा प्रश्न थोडा टाईप करण्यामध्ये मिस्टेक झालेला आहे मित्रांनो, तरी आपण त्याला नीट वाचूया. 1954 साली नेफा विभागाची निर्मिती झाली. त्याला टिंब अरुणाचल प्रदेश असे संबोधण्यात येऊ लागले. 4 ऑप्शन दिलेले मित्रांनो. त्यापैकी आपला राईट आन्सर असणार आहे 1972 साली. ऑप्शन क्रमांक 2 आपला राईट आन्सर असणार आहे. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायचे मित्रांनो. वर आपले गरजू विद्यार्थ्यांना व मित्रांना शेअर करायचे मित्रांनो, जेणेकरून काहीतरी त्यांचा फायदा होईल. जय हिंद. थँक्यू.